नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे गिरिजा आता आलेली आहे आणि ती देवकीला समजवत असते. देवकी म्हणत असते की मला कळत नाहीये, तो माणूस जरी माझ्या समोर आला तरी मला बोलता येत नाहीये, मला कळत नाहीये की मी काय करणार आहे आणि कशी बोलणार आहे, काय होणार आहे, असं देवकी विचार करत असते. तेव्हा गिरिजा म्हणते की तुम्हाला बोलावं लागणार आहे, तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कराव्या लागणार आहेत, कारण वाटतं तेवढं हे सोपं नाहीये. तुम्हाला आठवा ना, तो तुम्ही दिवस आठवा ज्या दिवशी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं या माणसाने, त्याला सोडू नका, असं गिरिजा त्याला सांगत असते. आणि त्याच वेळी गिरिजा म्हणते की तो दिवस तुम्हाला आठवावा लागणार आहे आणि तुम्हाला बोलावं लागणार आहे. किती दिवस तुमच्या मुलीला तुम्ही असं लपून छपून शोधणार आहात? तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या मुलीला तुम्हाला शोधायचं आहे, तर काहीही झालं तरीही तुमची मुलगी ही तुमच्या जवळ असली पाहिजे. आणि आज यासाठी तुम्हाला हिंमत एकवटावी लागणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांच्या समोर बोलावं लागणार आहे. त्या नागेश्वरच्या पापाचा पाडा वाचावाच लागणार आहे, असं गिरिजा समजवत असते. परंतु इकडे देवकीला भीती वाटत असते. देवकी म्हणत असते की मला कळत नाहीये की मी काय करणार आहे आणि कसं बोलणार आहे. गिरिजाचं फक्त एकच म्हणणं असतं. तेव्हा देवकीला आठवतो तो प्रसंग ज्या क्षणी हे सगळं घडत होतं, म्हणजे अंगदच्या पोटात चाकू खुपसला गेला होता, अंगदला त्रास होत होता. तो प्रसंग इकडे देवकीला आठवत असतो आणि देवकी मात्र ओरडलेली असते अंगद म्हणून. आणि त्यानंतर तिच्या छकुलीला घेऊन ती तिथून बाहेर पडलेली असते. छकुलीला वाचवण्यासाठी ती तिथून बाहेर पडलेली असते. या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे देवकीला हे सगळं आठवत असतं आणि देवकी मात्र विचार करत असते की नाही, मला माझ्या मुलीसाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. आज मला माझ्या मुलीसाठी बोलावं लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी बोलाव्याच लागणार आहेत, तरच हे सगळं होऊ शकतं, असा विचार आता तिच्या डोक्यात सुरू झालेला आहे. आणि तेव्हा मात्र आता इकडे गिरिजा तिला म्हणते की बघा, काही झालं तरी आज तुम्ही तिथे येऊन बोलला, हिंमत केली तर सगळं होणार आहे, कारण मी सगळी तयारी केलेली आहे. आणि हा जो प्रसंग आहे, ही जी वेळ आहे ना, ती पुन्हा येणार नाहीये, हे लक्षात ठेवा, कारण आजचा दिवस हा पुन्हा मिळणार नाही. आज आपल्याला ती संधी मिळालेली आहे आणि म्हणून आपण एवढं सगळं करू शकणार आहोत. अन्यथा ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये, तुम्हालाही माहिती आहे, असं गिरिजा त्यांना वारंवार सांगत असते. तेव्हा त्या म्हणतात की चालेल. गिरिजा म्हणते की तुम्ही बोला, आज काही झालं तरीही तुम्हाला बोलावं लागणार आहे, एवढं गिरिजाने तिला समजवलेलं आहे. शेवटी देवकी म्हणते की हो, माझ्या छकुलीसाठी मी बोलायला तयार आहे. आणि मग गिरिजाला सुद्धा बरं वाटतं, कारण छकुलीसाठी का होईना देवकी कामावशी ज्या आहेत त्या बोलायला तयार झालेल्या आहेत आणि नागेश्वरचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येणार आहे. जेव्हा ह्या मायलेकींना समजेल की खरी छकुली कोण आहे आणि कोणाची मुलगी आहे, गिरिजा आणि देवकी ह्या दोघी मायलेकी आहेत, हे जेव्हा समजेल तेव्हा मात्र खरंच खूप भारी गोष्ट घडणार आहे. इकडे गिरिजा आतमध्ये आहे, ही गोष्ट माहिती असते, ती म्हणजे या सावीला. आणि सावीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही या गिरिजाला मी आज नाचू देणार नाही, एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि म्हणून तिने एक कांड करायला घेते. तिने रस्त्यात तिथे पिना टाकलेल्या असतात. तिला वाटत असतं की ह्या पिना ज्या मी टाकलेत याच्यामुळं माझाच फायदा होणार आहे आणि गिरीच्या तोंडावर पडणार. ह्या पिना ज्या आहेत तिच्या पायात घुसल्या पाहिजेत, अशा पद्धतीने पिना टाकलेल्या असतात आणि झाडाच्या आड तिथे लपून बसलेली असते. म्हणजे गिरिजा यायची आणि वाट बघायचं तिचं चाललेलं असतं. मग गिरिजा चालूच शकणार नाही, तर नाचायचा प्रश्नच येत नाहीये, एवढा प्लॅन तिने आखलेला असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र तिच्या डोक्यात एवढंही येत नाही की हे सगळं करून काहीच उपयोग होणार नाही, कारण गिरिजेच्या पाठीशी खंबीरपणे उभा रुद्र आहे. आणि नेमकं गिरिजा चालत तिच्या विचारात असते, देवकीच्या विचारात असते, ती पुढे येत असते आणि तेवढ्यातच रुद्र तिथे येतो आणि तिचा पाय जो आहे स्वतःच्या हातांवरती घेतो. तेव्हा गिरिजा म्हणते रुद्र, तेव्हा रुद्र म्हणतो लक्ष कुठे आहे आणि कळलं नाहीये का तुम्हाला इथे काय पडलेलं आहे. तेव्हा गिरिजाच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे. गिरिजा म्हणते खरंच माझं लक्षच नव्हतं, बरं झालं रुद्र तुम्ही आलात. रुद्र म्हणतो गिरिजा, मला सांगितलं नाहीये तुम्ही आणि सावीमध्ये जुगलबंदी होणार आहे डान्सची. तेव्हा गिरिजा म्हणते हो, ते अचानक ठरलं ना, त्यामुळं ते सांगण्यात नाही आलेलं, असं गिरिजा सांगू लागते. आणि तेव्हा मात्र गिरिजा हे सगळं बोलत आहे आणि मग रुद्र म्हणतो की चालेल. पण गिरिजा सांगायला सुरुवात करते की मला काय वाटतंय माहितीये का, मी या जुगलबंदीतनं माघार घेतली पाहिजे. आपल्या ज्या देवकी मावशी त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत ना, त्या थोड्या घाबरलेल्या आहेत, म्हणून मला असं वाटतंय, असं गिरिजा सांगते. तेव्हा मात्र
रुद्र म्हणतो की हे सगळं करायची काही गरज नाहीये. आपली जे बडबडी आहे ना विशाखा, तिला पाठवा मावशींच्या जवळ. मावशींबरोबर ती थांबली ना, मावशी आपोआप बोलायला सुरुवात करतील, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, असं रुद्रने सांगितलेलं असतं. मग तो विशाखाकडे येतो. विशाखा इकडे सगळी तयारी झाली का आधी पाहत असते. विशाखा म्हणते, काय झालं रुद्र? रुद्र म्हणतो की मला काय वाटतं माहिती आहे का विशाखा, तू जाऊन आपल्या ज्या मावशी आहेत ना, देवकी मावशी, त्यांच्यासोबत थांबशील का? तेव्हा ती म्हणते, नाही, मला इथं गिरिजाचा कार्यक्रम बघायचा आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, मग मी जाऊ का हे सगळं सोडून? तेव्हा ती म्हणते, जा. तेव्हा रुद्र म्हणतो, जा ना, आता तुला सांगितलंय ना. मग शेवटी विशाखा जायला निघते आणि तिला गिरिजाचा कार्यक्रम बघायचा असतो, गिरिजाचा डान्स बघायचा असतो. पण देवकीसोबतही कोणीतरी थांबणं गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात आलेली आहे आणि म्हणून विशाखा तिथे गेलेली असते. त्यानंतर इकडे आता सावी आवरत असते. तिथं गिरिजा येते आणि तिला म्हणू लागते, अगं सावी आवर ना, मला पण आवरायचंय, खूप वेळ होतोय. तेव्हा ती म्हणते की तुझी लायकी आहे का उभा राहायची माझ्या पुढं आणि तू आवरायला घेणार आहेस का? नाही, विचारलं मी तुला, असं म्हणत ती गिरिजाला उगीच नको ते गोष्टी बोलून स्वतःच तोंड काळं करण्याचा प्रयत्न करत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं जे काही घडत असतं, या सगळ्याच्या मागे कोण आहे, काय आहे, या गोष्टींचा शोध तर होतच असतो. परंतु गिरिजाला कळलेलं आहे की सावीला अजिबात वाटत नाही आणि काही करून सावीला जिंकायचं आहे ही गोष्ट गिरिजाच्या लक्षात आलेली असते. आणि म्हणूनच गिरिजा म्हणते की ठीक आहे. आणि मुद्दाम जाताना सावी काय करते तर तो आरसा जो आहे ना तो फोडते. म्हणजे गिरिजाला आवरायलाच येऊ नये असा तिचा प्लॅन असतो. मग सगळेजण आता इकडे कार्यक्रमाची वाट बघत आहेत आणि त्याचबरोबर ज्या गोष्टी घडत असतात त्यामध्ये गिरिजा स्टेजवर आलेली असते, छान तयार झालेली असते, नऊवारी नेसलेली असते, आंबाड असतो केसांचा, छान तयार होऊन तिथे येते. आणि इकडे सावीचा मात्र वेगळाच रूप असतो. गिरिजा आणि सावी यांच्या जुगलबंदीला सुरुवात होती. गिरिजा आणि सावी दोघीही डान्स करू लागतात. गिरिजाच्या लक्षात आलेलं असतं की सावीचं जे काही चाललेलं आहे ते खरंच आत्ती चाललेलं आहे आणि गिरिजाचा डान्स हा खरंच खूप छान असतो. छान पद्धतीने ती नाचत असते आणि त्याचबरोबर सावीसुद्धा तिथं आलेली आहे. आणि मग दोघींच्या डान्सला सुरुवात होते, जुगलबंदीला सुरुवात होते. सगळेजण एन्जॉय करत असतात. छान पद्धतीने ही जुगलबंदी चालू असते. आणि गिरिजासुद्धा तोडीस तोड, म्हणजे या सावीला वाटत होतं की नाही, काही झालं तरी आपण जिंकणार आहोत, पण तसं काही घडत नसतं. आणि ते गिरिजासुद्धा तोडीस तोड नाचत असते. सगळेजण टाळ्यांचा कडकडाट करत असतात. सगळ्यांनाच हा जो डान्स आहे तो आवडलेला असतो. दोघींनीही अगदी एकमेकींना चांगलंच तिथं उत्तर देत असतात. त्याचबरोबर सावी ही गिरिजाकडे पाहत असते आणि सावीला माहीतच नसतं की तिने जेव्हा आरसा फोडलेला असतो तिच्या त्या फोडलेल्या आरशाच्या ज्या काचा आहेत त्या तिच्याच पदरावरती पडलेल्या असतात आणि त्या काचा तशाच त्या साडीमधून आलेल्या असतात. कारण ती नऊवारी असते, त्याच्या ज्या प्लेट्स आहेत त्यामध्ये त्या काचा असतात. आणि आता जेव्हा ती वेड्यासारखी कशीही नाचत असते तेव्हा त्या काचा ज्या आहेत त्या बरोबर स्टेजवर पडतात आणि नाचताना त्या ज्या काचा ह्या सावीच्या पायात घुसतात. गिरिजाच्या हे लक्षात आलेलं असतं. गिरिजाला कळलेलं असतं की सावीच्या पायात काचा घुसायला लागलेल्या आहेत. सावीला त्रास होत आहे, सावीच्या पायातून रक्त येते, पण ती नाचतच राहते, का तर तिला जिंकायचं आहे म्हणून. ही गोष्ट गिरिजाच्या लक्षात आलेली असते. गिरिजा म्हणते की नाही, मला सावीच्या पायातल्या काचा काढल्या पाहिजेत, तिला त्रास होतोय, तिला जिंकायचंय, ह्या हेतूने ती नाचत राहते, पण हे चुकीचं आहे ना. म्हणून गिरिजा तिला थांबवते, तर तिच्या पायात घुसलेल्या काचा ज्या आहेत त्या काढू लागते. तेव्हा सावी तिलाच म्हणायला सुरुवात करते की तुला काय वाटलं, तू मला इथे थांबवलंयस म्हणजे मी हारली? नाही, मी हरू शकत नाही, मी शेवटपर्यंत नाचलेले आहे, तू हारलेली आहेस, तुला जिंकायचं आहे म्हणून हे सगळं केलंय, तू मला थांबवलंय. तेव्हा मात्र इकडे गिरिजा म्हणते, डोक्यावर पडलेस का ग, एवढ्या पायात काचा घुसलेत तुझ्या, आणि हे सगळं जे काही घडतंय त्याचा परिणाम तुला माहितीये का काय होणार आहे ते, म्हणून मी थांबलेली आहे आणि ह्या काचा तुझ्या पायातल्या काढलेल्या आहेत, असं गिरिजाने तिला सांगितलेलं असतं. आणि इकडे विशाखा मात्र आता बोलत असते, देवकीला काय काय सांगत असते. तेवढ्यात एक छोटी मुलगी येते आणि ती तिथं खाली पडते आणि त्याचबरोबर ती छोटी मुलगी पाहत असते आणि ती रडायला सुरुवात करते, तिच्या पायाला लागलेलं असतं. मग विशाखा म्हणते, मावशी तुम्ही फर्स्ट एड बॉक्स घेऊन येता का, त्या मुलीच्या पायाला आपण ड्रेसिंग करूया, असं विशाखा सांगते. मग नेमकी देवकी बाहेर येते आणि तिथे फर्स्ट एड बॉक्स मागते आणि बरोबर या नागेश्वरने ठेवलेले जे गुंड आहेत ते तिथे येत असतात, जात असतात आणि त्यांचं लक्ष असतं आणि त्यातला एक गुंड पाहतो, मोबाईल मधला फोटो पाहतो, हा हीच ती बाई, म्हणजे मला कळवायला पाहिजे, असं म्हणत तो
तिथे आलेला असतो आणि त्याच वेळी तो फर्स्ट एड बॉक्स जो आहे तो देवकीला दिला जातो आणि त्यावेळेस तो माणूस तिथे येतो, तो गुंड तिथे आत चाललेला असतो. मग त्यावेळी त्या काउंटरवरचे म्हणजे रिसेप्शनचे जे दादा आहेत ते म्हणू लागतात की हे बघा तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही, तिकडे बायकांच्या आणि लहान मुलांच्या खोल्या आहेत, त्यामुळे तिकडे जायला बंदी आहे, तिकडे पुरुष जाऊ शकत नाही. तेव्हा तो म्हणते कोण आहे तो, मला जायचं इकडून कार्यक्रमासाठी. तेव्हा ती म्हणते हे बघा रुद्रदादाला आणि नागेश्वर साहेबांना फोन करा, मग सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे गिरिजा आणि सावीचा डान्स पूर्ण झालेला असतो. कारण इकडे सावीचं असं म्हणणं असतं की मी जिंकलेले आहे, मी शेवटपर्यंत नाचलेले आहे. तेव्हा गिरिजा म्हणते की तू नको ठरवूस, हे सगळं रुद्र ठरवणार आहे कोण जिंकले आणि काय झालंय ते. आणि मग दोघींचा डान्स हा सुरू झालेला होता. त्यामध्ये काय झालं हे रुद्रने सगळं पाहिलेलं असतं. रुद्र स्टेजवर येतो आणि स्टेजवर येऊन बोलायला सुरुवात करतो. रुद्र सांगू लागतो की कसं आहे, दोघीही तोडीस तोड नाचल्या. खरं तर दोघींनीही खूप छान पद्धतीने डान्स केला. पण मला ना एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायची आहे. आता यामध्ये कोण जिंकलं कोण हारलं यापेक्षा यामध्ये म्हणजे इथे घडलं असं की सावीच्या पायाला काच लागली होती तरीही सावी नाचत होती. आणि त्याच वेळी नेमकं गिरिजाला माहिती होतं की थांबली तर ती हारणार आहे, तरीही गिरिजा थांबली आणि तिने सावीच्या पायातली काच काढली. ही माणुसकी दाखवलेली आहे. आणि त्याच वेळी सुभानरावचा फोन आलेला असतो नागेश्वरला आणि सुभानरावने नागेश्वरला सांगितलेलं असतं की ती देवकी आपल्या एका माणसाला इथं आपल्या आश्रमाच्या इथेच दिसलेली आहे. आणि मग नागेश्वर भैरवीला उर्वशीला हे सगळं सांगतो. आणि इकडे त्या मावशींना त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. इथे रुद्रने स्टेजवर जाहीर केलेलं असतं की आपलं जे आश्रम आहे आपण आईची माया म्हणजेच इथे माणुसकीला महत्व आहे आणि आज माणुसकी जिंकलेली आहे. या सगळ्यामध्ये गिरिजा जिंकलेली आहे. आणि तेव्हा मात्र सावीचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. त्या क्षणी आता गिरिजा तिथून बाहेर पडते, चेंज करते आणि मग ती येते आणि विचारू लागते काय झालं विशाखा, इथं काही प्रॉब्लेम नाही ना. तेव्हा ती सांगू लागते की अगं बाहेर एक माणूस आलेला आणि तो इकडूनच यायचं म्हणत होता, मग आम्ही त्याला धमकी दिली नागेश्वर साहेबांच्या आणि रुद्रदादाची, तेव्हा तो केलेला आहे. तेव्हा गिरिजा म्हणते असं झालंय का. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता देवकीला घेऊन ती निघालेली असते. यांना आपण आपल्यासोबतच घेऊन जाव्या, हे आपल्यासोबतच असल्या पाहिजेत असं गिरिजाचं म्हणणं असतं. स्टेजवर श्रावणीने खूप सुंदर असा परफॉर्मन्स दिलेला असतो आणि तिला बक्षीस तर मिळालंच पाहिजे. इकडे गिरिजा स्टेजच्या जवळ घेऊन आलेली असते देवकीला आणि तिच्याबरोबर विशाखाला सांगितलेलं असतं की तू इथंच थांबायचं आहे, इथून अजिबात हलायचं नाही. आणि मग जेव्हा आता देवकी तिथं आलेली आहे, विशाखा आणि गिरिजा या दोघींनी ठरवलंय आणि स्टेजवरून इकडे श्रीमंत अनाऊन्स करतो, तो म्हणजे गिरिजा घोरपडे यांनी येऊन या श्रावणीला बक्षीस द्यावं. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो गिरिजाच्या समोर, आता करायचं काय आणि कसं करायचं हे सगळं. तेव्हा मात्र तो येतो आणि बोलायला सुरुवात करतो. मग गिरिजा तिथे जाते आणि श्रावणीला गिफ्ट देते. आता गिरिजा तिथून आले बाजूला आणि नेमकं विशाखाला तिने तिथं थांबवून ठेवलेलं आहे. विशाखाला सांगितलेलं आहे की तू अजिबात हलायचं नाही. हे सगळं प्लॅनिंग गिरिजाने केलेलं आहे. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सुरू आहेत. देवकीच्या मनात टेन्शन आलेलं आहे. गिरिजाने तिला समजवलेलं आहे की अजिबात काळजी करू नका, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत असं सुद्धा तिने सांगितलेलं आहे. आणि त्यासोबतच घडतं असं की गिरिजा एवढ्या छान पद्धतीनं सगळं मॅनेज करत असते. आणि त्याचबरोबर गिरिजाला आता पटकन जाऊन मावशींच्या शेजारी थांबायचं असतं. आणि त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता स्टेजवरती गिरिजा बोलायला उभी राहिलेली आहे. आणि मग इकडे नागेश्वरला फोन आलेला असतो. नागेश्वरने उर्वशीला बाहेर पाठवलेलं आहे, त्या रूममध्ये बघायला पाठवलेलं असतं. आणि उर्वशी तिथं जाते आणि नागेश्वरला फोन करते की तिथं देवकी नाही, म्हणजेच ती इथं स्टेजच्या जवळपास असली पाहिजे असा तिचा अंदाज असतो. आणि गिरिजा स्टेजवर येते आणि बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की मला एक गोष्ट सांगायची आहे. आपले नागेश्वर साहेब म्हणजे आबासाहेब त्यांना ना छान अशी सरप्राईज द्यायची सवय, आज मीही त्यांना एक छान सरप्राईज देणार आहे असं म्हणत गिरिजा स्टेजवरती बोलत असते. आणि तेव्हा नागेश्वर पाहत राहतो आणि देवकीला स्टेजवरती आणलं जातं. तेव्हा मात्र नागेश्वरच्या पायाखालची जमीन सरकते. आता नक्की काय गोंधळ झालाय, कारण कालच्या भागात तर आपल्याला असं पाहायला मिळालं होतं की देवकीला किडनॅप केले, आज अचानक देवकी स्टेजवर आली. गिरिजाने कशा पद्धतीने देवकीला सोडवले हे आपण पुढे पाहणार आहोत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.